की हास्यविनोदशास्त्र म्हणजे काय? तर हास्य आणि विनोद यांचा मानवी जीवनावर कशाप्रकारे परिणाम होतो आणि त्याचे आता अनेक विद्यापीठांमध्ये जसं लोमा लिंडा विद्यापीठ आहे हं, हं, किंवा हं. एक इंटरनॅशनल सेंटर फॉर लाफ्टर म्हणून आहे. लाफ्टर थेरपी आलेली आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो हास्य चिकित्सा, हास्यचिकित्सा. लाफ्टर योगा आलेला आहे. तर ही क्षेत्र अशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होताना आपण पाहतो. आणि खरं तर आता त्याचा वैज्ञानिक अभ्यास इतका छान झाला आहे, की त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, की या विनोदांच्यामुळं माणसाच्या मेंदूमध्ये 4 प्रकारचे हॅपी हार्मोन्स ज्याला म्हणतो आपण किंवा फील गुड हार्मोन्स म्हणतात. हं, हं, ते हं. 4 प्रकारचे हार्मोन्स त्याच्यामध्ये निर्माण निर्माण होतात. होतात. आता त्यातला पहिला जो आहे त्याला आम्ही डोस म्हणतो. ओके. डोस म्हणजे डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन. ओके. आता डोपामाइन जो आहे, तो कधी निर्माण होतो तर तुमची कोणी स्तुती केली, प्रशंसा केली, तुम्हाला कोणी बक्षीस दिलं, तर ते तुमच्या मेंदूमध्ये ती प्रशंसा, ते कौतुक त्याच्यामुळे ते ते हॅपी हार्मोन तुमच्या हॅपी हार्मोन. मेंदूमध्ये निर्माण होते, संप्रेरक तयार होतं. हं, हं, हं. ऑक्सिटोसिन जे आहे, त्याला आपण मुन्नाभाई MBBS त्याच्यामधले जे अ, जादू की झप्पी आहे. ओके. म्हणजे प्रेमाने कुणी आपल्याला जर आलिंगन दिलं, कडकडून मिठी मारली, तर त्याच्यातून एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो आणि म्हणून ते त्याच्यातून हे लव्ह हार्मोन म्हणतात त्याला, ओके. ऑक्सिटोसिनला. ऑक्सिटोसिन. त्याच्यानंतर जे सेरोटोनिन जे आहे, ते सेरोटोनिन हे मूड कंट्रोल करतं तुमचं. ओके. त्याच्यामध्ये तुमचे मूड्स आपले जे बदलत राहतात आणि एंडॉर्फिन जे आहे ते पेन किलर म्हणून किंवा ज्याला आपण हे सगळे जे हार्मोन्स आहेत, पेन किलर म्हणून काम करतात. त्याच्यामुळं दुसरी जी 2 हार्मोन्स आहेत, ती त्याच्या म्हणजे विशेषतः ज्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये दुःख किंवा वेदना निर्माण होऊ शकतात. त्यांची तीव्रता कमी होते तीव्रता कमी करण्याचं. आणि म्हणून मग ते जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम ह्या हास्य विनोदाच्या माध्यमातून म्हणून आपण बघतो की आता अनेक ठिकाणी आज जगभरामध्ये जर आपण पाहिलं तर 110 देशांमध्ये 20,000 पेक्षा जास्त लाफ्टर क्लब्स आहेत, बरं. हास्य क्लब्स आहेत. वाह, वाह! ही ज्याची सुरुवात ही मदन कटारे आहे यांनी महाराष्ट्रामध्ये बरं, बरं. मुंबईला म्हणजे अंधेरीच्या तिथं लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एका बागेत केली आहे, की ज्यांनी रॉबर्ट नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने एक लेख लिहिला होता. हं, हं. तो लेख त्यांनी त्या लेखाचं टायटल होतं की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. ते वाचल्यानंतर ते प्रेरित झाले अच्छा. आणि त्याच्यानंतर मग त्यांना म्हणजे मदनलाल कटारे. हां, मदनलाल कटारिया. त्यांनी 2002 मध्ये एक पुस्तक पण छान प्रकाशित केलं, लाफ फॉर नो रिझन म्हणून, हं, हं, हं. की कारणाशिवाय हसायला शिका. त्यांचं असं म्हणणं की तुम्ही विनोदामुळे हसले काय आणि विनाकारण हसले काय, तर ही हार्मोन्स तुमच्या मेंदूमध्ये सिक्रेटच होतात. मेन हं. ते काय बघत नाही हा विनोद खरा आहे का खोटा आहे किंवा हे खोट्या असतात की खरं असतात. तर त्या माध्यमातून ते या पद्धतीने तर हे लाफ्टर क्लब्स आता खरं तर म्हणजे त्याची जर श्रेय द्यायचं झालं तर आपल्याला नॉर्मन कझिन हे डॉक्टर नॉर्मन कझिन हे स्वतः आजारी होते हं. आणि त्यांनी चार्ली चॅप्लिनचे अनेक चित्रपट पाहिले आणि ते चित्रपट बघून जे खळखळून ते हसले आणि त्याच्यामधून त्यांच्या मेंदूमध्ये जे हे जे हार्मोन्स सिक्रेट झाले त्याच्यातून ते ओके. खडखडीत बरे झाले. मग ह्या संबंधी मला एक बोलावंसं वाटेल. हां, हां. म्हणजे आजही मी बघतो, म्हणजे मी स्वतः सुद्धा त्यातलं एक आहे. IT मध्ये जनरली आता काम करणारे जे आमचे मंडळी आहेत, राईट. मित्रमंडळी, हां, त्यांचं मी एक बघितलंय. जेव्हा जेव्हा त्यांना वाटतं की आता स्ट्रेस येतोय, काय येतो, तर त्यांचं एक मेडिसिन ठरलेलं आहे. कोणी दवाखान्यात जात नाही. नाही. लाफ्टरच्या काहीतरी असे म्हणजे काहीतरी हास्य विनोद अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतील, बरोबर. पिक्चर हां. असतील, सिनेमे असतील, जोक्स असतील, तर हे मंडळी प्रेफर करतात आणि ते खरंच वर्क होतं असं मी पण काही वेळेस पाहिलेलं आहे. तर बरोबर तुम्ही तो जो पॉईंट बोलताय त्याच्याशी अनुसरूनच ही गोष्ट होती आणि नाही, आय एम वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ दॅट. नाही, निश्चितच आहे. कारण आपण जर ज्या वेळेस आपण आपल्या मित्रांच्या सहवासामध्ये येतो, आपण येस. एक काही विनोदी चित्रपट पाहतो, एखादे हास्य विनोदाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतो किंवा आपलं वेगवेगळ्या दूरदर्शनच्या माध्यमातून जे हास्य विनोद आहे, चला हवा येऊ द्यासारखे हां, असतील हां, किंवा हां. इतर काही असतील, कपिल शर्माचा शो असेल, येस, येस. तर त्याच्या माध्यमातून आपण खळखळून हसतो आणि खरं आहे. खळखळून हसल्यामुळं हे सगळे हार्मोन्स जे ते खूप छान पद्धतीने निर्माण होऊ येस. शकतात. आणि मी एक उदाहरण फक्त सांगतो. मी हो. कपिल शर्माच्या शोचं नाव घेतल्यामुळे मला हां, ते हां. थोडं स्ट्राईक झालं, की कपिल शर्माच्या शोमध्ये मी अनेक लोक असे ऐकलेत ज्यांचे इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा त्यांना काहीतरी संधी मिळते बोलण्यासाठी, की हं. काहीतरी बोला म्हणून. तर मी अनेक असे लोक मी पाहिलेले आहेत, की त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया फीडबॅक देताना असं सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा, की आम्ही कुठल्यातरी सिव्हिअर पेनमधनं जात होतो, सिव्हिअर आजारामधनं जातो, कॅन्सरसारख्या रोगांमध्ये आम्ही जात होतो. परंतु ज्यावेळेस आम्ही कपिल शर्मा तुमचे शो पाहत होतो, त्यावेळेस आम्हाला ते मोटिवेशन मिळत होतं आणि आम्ही आमचा आजार विसरत होतो आणि अनेक जण त्यातनं रिकव्हरसुद्धा झालेले उदाहरणं तिथं पाहायला मिळालेली आहेत. अगदी बरोबर आहे ते. कारण की ती हास्यचिकित्सा जे हे जे लाफ्टर थेरपी आलेली आहे ना,
त्याच्यावरती आता संशोधन सुरू आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे अनेक मनोरुग्ण असतील किंवा शारीरिक रुग्ण असतील तर त्यांनी अनेक लोकांनी त्या आजारांवरती मात केल्याची उदाहरणं आहेत. आता मगाशी मी तुम्हाला चार्ली चॅप्लिनचं उदाहरण दिलं, त्याचं एक फार सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणतो की अ डे विदाउट लाफ्टर इज डे वेस्टेड. ज्या दिवशी तुम्ही हसणार नाही तो तुमचा दिवस वाया गेला असं समजा. छोटी जी मुलं असतात ती साधारणपणे दिवसाला 300 ते 400 वेळा हसतात. तीच तरुण झाली की हसण्याचं प्रमाण दिवसातून 16-17 वेळा इतकं कमी होतं. आणखी ती मग प्रौढ झाली की मग ते असं वाटतं की आपण जर हसलो तर TDS कापतील की काय आपला. त्याच्यामुळे ते हसत पण नाही. म्हणून हसणं, खळखळून हसणं आणि समोरच्याला उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद देणं, त्याच्यामध्ये एक जो आनंद आहे ना तो निश्चितपणे याच्यामध्ये. मला चार्ली चॅप्लिनचे आणखी 2-3 वाक्य खूप आवडतात. तो असं म्हणतो की मला नेहमी पावसात भिजायला आवडतं. त्याला विचारलं का आवडतं तर ते म्हणले मी पावसात भिजत असताना माझे अश्रू कोणालाच दिसत नाही. क्या बात. आणि आणखी एक छान वाक्य आहे त्याचं की तो असं म्हणतो की आरसा हा माझा खरा मित्र आहे, कारण की मी रडत असताना तो कधीच हसत नाही. आणि म्हणून आता याच्यावरती शायरी वगैरे तशी भरपूर झाली. आता मिर्झा गालिबचाच जर घेतला आपण शेर तर तो असं म्हणतो की बार बार वही गलती दोहरा रहा हूँ मैं, बार बार वही गलती दोहरा रहा हूँ मैं, धूल तो मेरे चेहरे पे है पर आईना साफ कर रहा हूँ मैं. क्या बात. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रतिबिंब जे चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला आरसा स्वच्छ असावा आणि चेहराही स्वच्छ असावा लागतो. आणि म्हणून याच्यामध्ये आता अनेक लोकांनी ह्या म्हणजे हास्य विनोदाबद्दल तर खूप छान अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी. आता नॉर्मन कझिनचं मी जे तुम्हाला उल्लेख केला तर त्याचं ॲनाटॉमी ऑफ इलनेस नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि तो आणि विल्यम फ्राय गेली 30-35 वर्ष याच्यावरती संशोधन त्यांचं सुरू आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हास्य विनोद ही परमेश्वराने आपल्याला माणसाला दिलेली सगळ्यात अनमोल अशी देणगी आहे आणि ही देणगी फक्त परमेश्वराने माणसालाच दिलेली आहे. आणि म्हणून हे एखाद्या जराजर्ज झालेलं मनुष्य असं, वेदनेने तडफणारा मनुष्य असेल तर त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून काढणारी ही एक हास्य संजीवनी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे. म्हणजे तिचा अमृतासारखं किंवा संजीवनीसारखा तिचा उपयोग होऊ शकतो. किंवा आपण बाकीचे विचारवंतांचा जरी विचार केला तर आचार्य रजनीश यांचं एक वाक्य फार सुंदर. ते असं म्हणतात की जो मनुष्य खळखळून हसतो तो देवाची प्रार्थना करतो आणि जो इतरांना खळखळून हसायला लावतो देव त्याच्यासाठी प्रार्थना करतो. किती छान. म्हणजे महात्मा गांधींनी पण म्हटलं की माझ्या जीवनामध्ये जर मला हास्य विनोदाची देणगी लाभली नसती तर मी केव्हाच आत्महत्या केली असती. म्हणजे इतकं त्याचं महत्त्व जे आहे ते वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ते जे आहे ते मान्य केलेलं आहे. शायरी जर आपण पाहिली तर शायरीमध्ये सुद्धा विनोदाचं महत्त्व सांगणारे अनेक म्हणजे शायरांनी त्याचं भाष्य जीवनावरती केलं की तो सच पूछो तो दुनिया में बस सिर्फ रोना ही रोना है, जिसे हम जिंदगी कहते वो कांटों का बिछोना है, इसीलिए जिंदगी को खूबसूरत बनाना चाहिए, यानी हर ताजी सीता पे मुस्कुराना चाहिए. क्या बात. मुस्कुरा ले मुस्कुराना जिंदगी का साज है, अगर ये हसी न होती तो ये जिंदगी एक बेसुरी आवाज है. आणि म्हणून मी हसत राहिलं पाहिजे. हसत खेळत जीवनाकडे जर आपण पाहिलं तर ती दुःखाची तीव्रता कमी होते. आपण चित्रपटातली गीतं जर ऐकली तर त्याच्यामध्ये पण त्यांनी फार सुंदर असं वर्णन केलं की राज कपूरचा जो चित्रपट आहे आशिक 1962 आला तो असं म्हणतो की तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गा लो, और हंसते गाते इस जीवन की उलझी राह सवारो, तुम आज मेरे संग हंस लो. दुख में जो गाए मल्हारे वो इंसा कहलाए, जैसे बंसी के सीने में छेद है फिर भी वो गाए, गाते गाते रोए मयूरा फिर भी नाच दिखाए रे, फिर भी नाच दिखाए. तुम आज मेरे संग हंस लो, तुम आज मेरे संग गा लो, और हंसते गाते इस जीवन की उलझी राह सवारो, तुम आज मेरे संग हंस लो. तो असं म्हणतो की जैसे बंसी के सीने में छेद है फिर भी वो गाय. बासरी जी तयार होते तिला जाळून छिद्र केलेले असतात परंतु अतिशय सुश्राव्य, अतिशय कर्णमधुर अशा प्रकारचं संगीत त्याच्यातून निर्माण होतं. आणि आता लोक म्हणतात की संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाय रागिनी तो रोगी को मिले आराम. ती पण म्युझिकल थेरपी आलेली आहे. तर संगीतामध्ये पण ती ताकद आहे जशी हास्य विनोदामध्ये आहे. आणि म्हणून दुसरा एक जर आपण तुम्ही कोरा कागद चित्रपट जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये दुःख के अंदर सुख की ज्योति, दुख ही सुख का ज्ञान, दुख ही सुख का ज्ञान, दर्द सह के जन्म लेता हर कोई इंसान, हर कोई इंसान. वो सुखी है जो खुशी से
दर्द सह गया, सुख का सागर उसका जीवन बन के रह गया। दुख के अंदर सुख की ज्योति, दुखी सुख का ज्ञान, दर्द सह के जन्म लेता हर कोई इंसान, वो सुखी है जो खुशी से दर्द सह गया, सुख का सागर उसका जीवन बन के रह गया. मार्मिक असा संदेश त्या छोट्याशा गीतातून पण सुंदर दिलेला त्यांनी. म्हणून तुम्ही जीवनाकडे जर खिलाडू वृत्तीनं पाहिलं, जिंदा दिलीनं पाहिलं, सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं, तर निश्चितपणे तुमचा जीवनाचा आनंदाचा महासागर झाल्याशिवाय राहत नाही. ही अनेक उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारचे देता येतील. मैंने हरगम खुशी में ढाला है, मेरा हर एक चलन निराला है, लोग जिन हादसों से मरते हैं, मुझको उन हादसों ने पाला है. क्या बात. म्हणजे संकटांवरतीच माझा पिंड असा पोचलेला, असा तो शायर म्हणतो. लोग कहते कि नहीं आदत है मुस्कुराने की, लेकिन वो ये नहीं जानते कि ये हमारी अदा है गम छुपाने की. क्या तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. हे जे ह्या काव्यपंक्ती ज्या आहेत त्या तुम्हाला जीवनाकडे हसत खेळत खिलाडू वृत्तीने आणि जिगरबाजाने जिंदा दिल्याने पाहायला शिकवतात. तर हे फार मोठं एक भगवंताने आपल्याला दिलेली एक स्वतःच्या मौल्यवान अशी देणगी आहे. आणि म्हणून आता विनोदाचे तर तसं म्हणजे पाहिलं तर आपण त्याचं व्याख्या अनेक लोकांनी केलं आता, आणि त्याच्यावर भाष्य पण खूप केलं की आचार्य अत्रेंसारखी व्यक्ती असं म्हणते की शब्दांच्या योजनेतून हास्यरस निर्माण करणं म्हणजे विनोद. एवढीच विनोदाची मर्यादित व्याख्या नाही. विनोद हा काही शब्दांचा खेळ नाही आहे. तर विनोद ही तुमच्या जीवनातील दुःख, वेदना, यातना यांच्याकडं जिगरबाजपणे, खेळवृत्तीनं, सकारात्मकतेने पाहण्याचा तो विशाल एक दृष्टिकोन आहे. किती त्याचे कला आहे, ती एक शास्त्र आहे. म्हणजे जीवनातील दुःख असतील, यातना असतील, वेदना असतील, त्यांच्याकडं खिलाडू वृत्तीनं पाहण्याचा एक दृष्टिकोन जर आपल्याला कशातून मिळत असेल तर तो विनोदातून मिळतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं की विनोद हा जो आहे हा तुरटीसारखा असतो. तुरटीमुळे जसं पाणी शुद्ध होतं तसं विनोदामुळे जीवन शुद्ध व्हायला मदत होतं. पु ल देशपांडेंचं उदाहरण तुम्ही जर घेतलं तर ते असं म्हणतात की विनोद हा एक न्हाव्याच्या धारदार वस्त्रासारखा असला पाहिजे. त्याने दाढी तर गुळगुळीत झाली पाहिजे, पण गालाला कुठे इजा होता कामा नये. आणि त्यांनी असं म्हटलं की भगवंताने आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक खोडकर असं मूल दिलेलं आहे आपल्याला. ते जर आपण मरू दिलं नाही तर जीवनाच्या शेवटापर्यंत किंवा मृत्यूपर्यंत देखील आपण कधी, त्यांनी फार सुंदर वाक्य की नियतीनं जन्मापासून मृत्यूपर्यंत जी आपली फसवणूक केलेली असते तिच्यातून बाहेर पडायचं असेल तर हसवणुकीसारखा दुसरा प्रभावी मार्ग नाही. किती छान. म्हणजे अतिशय सुंदर त्यांनी ते भाष्य त्याच्यावरती केलंय. किंवा याच्यामध्ये आपण हेमंत गोखलेंचं जर उदाहरण घेतलं तर त्यांनी असं म्हटलं की हास्य विनोद हा मानवी जीवनाच्या बुद्धिमत्तेचा, प्रगल्भतेचा सर्वोच्च आविष्कार आहे. किंवा तुम्ही त्याची व्याख्या बर्नार्ड शॉने फार सुंदर व्याख्या केलेली हास्य विनोद. तो असं म्हणतो की लाफ्टर इज द पोएट्री ऑफ लाईफ, ह्युमर इज द पोएट्री ऑफ लाईफ. ओके. इट्स जस्टिफिकेशन, इट्स रिवॉर्ड, अँड इट इज दी फ्लॉवर ऑन द स्टेम ऑफ कॅरेक्टर. म्हणजे त्याला असं म्हणतो, असं म्हणतो की हास्य हे जीवनाचं काव्य आहे, ते जीवनाचं समर्थन आहे, जीवनाचं पारितोषिक आहे, आणि आपली जी सुसंस्कृतपणा आहे त्याच्यावरती उमललेलं एक सुंदर ते फूल आहे. म्हणून त्या जेव्हा बर्नार्ड शॉ त्यांचं उदाहरण द्यायला मला आवडेल तुम्हाला की एलन टेरी नावाची एक हॉलिवूडची एक अतिशय सुंदर स्वर्गीय सौंदर्य लाभलेली एक अभिनेत्री होती, आणि बर्नार्ड शॉ यांच्या प्रेमात ती पडली. आता बर्नार्ड शॉ एकदम सामान्य व्यक्तिमत्व होते, दिसायला वगैरे फारसे असे काही फार स्वरूप किंवा फार देखणे होते असं नाही, सामान्य होते अगदी. आणि मग त्या एलन टेरीनं त्यांची भेट घेतली आणि त्यांना म्हणाले की आपण दोघं लग्न करूया. ओके. आता यांनी तिला प्रश्न विचारला की तुम्हाला माझ्याशी लग्न का करावं असं वाटतं. तर म्हणले सर आपण लग्न केलं तर आपल्याला जी आपत्ती होतील त्यांना तुमची बुद्धिमत्ता आणि माझं सौंदर्य जर मिळालं तर त्याला जगात तोड राहणार नाही, इतकं सुंदर ते आपत्ती जन्माला येईल. पण हे मजेशीर होतं व्यक्तिमत्व. ते त्यांना म्हणाले की अहो, म्हणले मॅडम ठीक आहे, तुमचं सौंदर्य माझी बुद्धिमत्ता एकत्र येऊन आलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण म्हणजे उलट जर झालं तर काय, जर माझं सौंदर्य आणि तुमची बुद्धिमत्ता त्याला लाभली तर त्याला जगात थोडं तोंड दाखवायला देखील जागा राहणार. तर सांगायचा उद्देश असा की ह्यामध्ये अनेक पद्धतीनं विनोदावरती भाष्य करणारी खूप माणसं आहेत. त्याच्यावरती डॉक्टर अ विरटींचं एक फार सुंदर पुस्तक आहे विनोद एक व्याख्यान म्हणून, आणि खूप छान प्रकारचे लिटरेचर यावरती आता सध्या उपलब्ध होत आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण जर पाहत गेलो तर आपल्याला मग विनोदाचे आपण जेव्हा प्रकार बघत होतो म्हणून तर त्याचे 4 प्रकार त्यांनी केले. एक हास, परिहास, उपहास आणि तमहास. आता हासमध्ये काय येतं की ते शब्दनिष्ठ विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, चेष्टा मस्करीतले निर्माण होणारे विनोद, आणि अंधारातले किंवा
अश्लील विनोद असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता शब्दनिष्ठ विनोद जर आपण घेतले त्याचं, तर दोन मित्र भेटतात, एक मित्र त्याला विचारतो की भाई कैसे बाल बच्चे, त्याने फार सुंदर उत्तर दिलं. तो असं म्हणतो बाल सर पे है बच्चे घर पे है. बाल झड रहे बच्चे बढ़ रहे. म्हणजे हे जे बोलण्याची ही जी पद्धत आहे की शब्दांचा सुद्धा अचूक असा उपयोग करता आला पाहिजे. आणि म्हणून कबीरने म्हटलं की शब्द बराबर धन नाही जो कोई जाने बोल, हिरा तो दामो मिले शब्द का मोल न तोल. म्हणजे शब्द अनमोल असतात. तेच ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की बिंब जरी बचके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. म्हणजे सूर्यबिंब आपण बचकेनं म्हणजे तळ हाताने झाकू शकतो, पण त्याचं तेज त्रैलोक्यात पुरून उरतं. तसंच शब्दांची व्याप्ती असते की शब्दांची निवड योग्य पद्धतीने आपण जर केली तर ते खूप छान पद्धतीने आपण लोकांशी सुसंवाद साधू शकतो. आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो दुसरा एका शाळेचं इन्स्पेक्शन असेल तिथे इन्स्पेक्टर एका वर्गात जातात आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात की भारतातील दळणवळणाबद्दल तुम्हाला काय वाटतं. तर एक मुलगा उभा राहतो, तो सांगतो सर मी सांगतो. म्हटलं सांगा. तर भारतातील दळणवळण प्रचंड प्रमाणात विकसित झालेलं आहे. म्हणजे वा शाबाश, बरोबर सांगितलं रे. मग त्यालाच परत विचारतो भारतातील दळणवळण प्रचंड प्रमाणात विकसित झालं असं तुला का वाटतं. तर तो म्हणतो साहेब भारतातील दळणवळण प्रचंड प्रमाणात विकसित झालेलं आहे कारण भारतामध्ये वळणावर दळणाच्या गिरण्या आहेत. आता जर वळणावर जर दळणाची गिरण्या काढून जर दळणवळण विकसित झालं असतं तर मग सॅटेलाईटची गरज नसती पडली. तसं एकाला विचारलं की दळणवळण म्हणजे काय रे, तर तो म्हणतो दळण घेऊन जाणारी मुलगी जेव्हा सारखं वळून पाहते त्याला दळणवळण म्हणतात. म्हणजे असे शाब्दिक याच्यातून बरेचसे विनोद जे आहेत ते निर्माण होऊ शकतात. प्रसंगनिष्ठ विनोदमध्ये तर तुम्हाला अनेक उदाहरणं आचार्यात्रेंची आपण घेऊ शकतो की आचार्यात्रे एकदा व्याख्यानाला उभे राहिले, व्याख्यान छान रंगत आले होते. एक कॉलेजचं टार्गेट पोरगं उभं राहिलं आणि ते आचार्यात्रेनं हो आत्रे साहेब बाद झालं तुमचं भाषण, मला एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारायचं, तुम्ही स्वतःला फार हुशार समजता ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे विचारा. तर तो मुलगा त्यांना सांगा बरं गाढवाच्या अंगावर किती केस असतात. तर आत्रे म्हणता इकडे मोजून सांगतो. म्हणजे तुम्हाला तिथले तिथं त्यांना सडेतोड उत्तर देता आलं तर मग ती मजा काही और असते. आचार्य आत्रेंची आर्थिक परिस्थिती खूप खालावली होती आणि त्यामुळे ती गाडी दुरुस्त करू शकत नव्हते. एक दिवस ते पायी चाललेले होते. तर समोरून त्यांचा एक असाच एक उन्हाळ्या करणारा एक मित्र असा होतो. त्याला विचार काय बाबूराव आज पायी गाडी विकली की काय. आत्रे शांत बसले तर आत्रे कुठले. मग ते त्याला म्हणते अरे तू तर नेहमी वहिनींच्या बरोबर फिरायला येत असतो ना जोडीनं, काय वहिनी पळून गेले काय शेजाऱ्याबरोबर. म्हणजे त्याला तिथल्या तिथं त्याचा तोंड बंद करण्याचा कार्यक्रम. तर हे जे असे प्रसंगनिष्ठ विनोद असतात, चेष्टा मस्करी करण्यातून पण काही मजेशीर म्हणजे विनोद निर्माण होऊ शकतात. तुम्हाला कधी योग आला आचार्य यात्रेंचा लाईव्ह व्याख्यान? नाही, त्यांचं मला फारसं नाही, त्यांचं व्याख्यान मला कधी ऐकता नाही आलं. पण त्यांचं लिटरेचर खूप छान आहे. मी कसा झालो हे जे त्यांचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी खूप वेगवेगळे पैलू त्यांच्या जीवनाचे उलगडून दाखवलेत की मी वक्ता कसा झालो, मी शिक्षक कसा झालो, मी कवी कसा झालो. फार सुंदर आहे ते सुद्धा. आणि त्यांचं व्याख्यान तर प्रश्नच आहे. एकदा विठ्ठलराव गाडगीळ त्यांच्याबद्दल बोलताना असं म्हणले की आत्रे खूप छान बोलतात पण ते बोलताना अतिशयोक्ती करतात. असं म्हटल्यानंतर मग आत्रेंचं जेव्हा बोलण्याचं त्यांना संधी मिळाली तेव्हा ते असं म्हणले की आता बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ असं म्हणाले की मी बोलतो खूप छान पण अतिशयोक्ती करतो, तर मी आता एक वाक्य बोलणार आहे त्याच्यात त्यांनी अतिशयोक्ती आहे की काय सांगावं. तर ते म्हटले मी विठ्ठलराव नीट ऐका म्हणले मी माझं वाक्य. मी असं म्हणतो की विठ्ठलराव गाडगीळ हे काकासाहेब गाडगिळांचे सुपुत्र आहेत, याच्यात काही अतिशयोक्ती आहे का म्हटले. गाडगिळांचा चेहरा पाहण्यासारखा. आचार्य यात्रेंचे त्यांचे महाविद्यालयीन जीवनातले पण काही प्रसंग छान त्यांनी सांगितले की आमचे इंग्रजीचे प्राध्यापक खूप चांगले होते. तर आम्ही काय केलं की रुईच्या म्हाताऱ्या असतात ना त्या पांढऱ्या, ती बोंड उकलली की त्या म्हाताऱ्या असं निघतात बाहेर. आम्ही तिचं एमपी थिएटर आमचं फर्ग्युसन कॉलेजचं, त्यावरून बाल्कनीतून आम्ही त्या सगळ्या म्हाताऱ्या अशा खाली सोडून दिल्या. सगळ्या वर्गात सगळ्या म्हाताऱ्या तरंगतायत, सगळ्या वर्गात तरंगतायत. आम्ही आपलं गुपचूप जसे काय आम्ही त्या गावचे नाहीच असं जाऊन पुढे जाऊन बसलो एकदम आरामशीर. आमचे इंग्रजीचे प्राध्यापक आले, त्यांनी असं पाहिल्यानंतर मग एकदम सगळ्या विद्यार्थ्यांकडे नजर टाकली. त्यांच्या लक्षात आलं कोणतरी हा खोडकरपणा केलेला आहे. पण ते एकच वाक्य बोलले, ते म्हटले यंग स्टुडंट्स लाईक यू शुड नॉट मेक फन विथ द ओल्ड विमेन लाईक दिस. तुमच्यासारख्या तरुणांनी म्हाताऱ्यांच्या नादी लागावं हे काही फारसं चांगलं लक्षण नाहीये. तर अशा पद्धतीनं ही जिंदा दिली आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करू शकतो.
मग एकमेकाची चेष्टा मस्करी करण्यामध्ये सुद्धा विनोद निर्माण होतो. त्याला आपण ज्याला म्हणतो उपहासात्मक, म्हणजे लागेल असं किंवा त्याला थोडंसं खिजवण्यासाठी अशा प्रकारचे काही विनोद येऊ शकतात. आणि चौथा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो तमहास किंवा अश्लील विनोद किंवा कमरेखालचे विनोद असं होतं. आता उदाहरणार्थ एक उदाहरण मला द्यायला आवडेल तुम्हाला, की एक मराठीचे प्राध्यापक असतात आणि त्यांनी संख्याशास्त्राच्या प्राध्यापिकेशी लग्न केलेलं असतं आणि ते मधुचंद्रासाठी जातात. आता ते एका हॉटेलमध्ये थांबतात. हॉटेलमध्ये थांबल्यानंतर छानपैकी त्यांचं मधुचंद्राचा तो कार्यक्रम ते एन्जॉय करायचं असतं ना. मग ते बायकोला असं मिठीत घेतात आणि अचानक त्यांच्या डोक्यामध्ये शुद्ध लेखनाचे एक किडा वळवळतो. मग ते बायकोला प्रश्न विचारतात की मिठीतला मी हा पहिला की दुसरा. मग त्यांना म्हणायचं असतं ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे. तर ती बाई पण ती संख्याशास्त्राचीच प्राध्यापिका, हे जेव्हा तिला विचारतात की मिठीतला मी पहिला की दुसरा, ती सांगते अहो 8वा. आता 8वा म्हटलं तर हा एकदम उडालाच एकदम दाखवते. किंवा एकदा सहज बायकोनं नवऱ्याला विचारलं की बाबा का हो, तुम्हाला एखाद्या बाईने असं फ्लाइंग किस दिलं तर तुम्हाला आवडेल का. तर नवरा म्हणते असल्या आळची बायका मला नाही आवडत. तर हे जे विनोद आहेत की जे थोडेसे अश्लीलतेकडे झुकणारे असे आपण ज्याला म्हणतो. एका मुलीनं एका त्याच्या प्रियकराला विचारलं का रे बाबा, लग्नानंतर सुद्धा तू माझ्यावर एवढंच प्रेम करशील ना. तर तो म्हणतो की हां, तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर मला काही हरकत नाही. सांगायचे गमतीच्यामध्ये अशा की याच्यातून एक वेगळं असं निश्चितपणे एक छान सुंदर असं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यातून ताणतणाव कमी होण्याचं काम जे आहे ते या विनोदाच्या माध्यमातून.